अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 48 तासांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती सक्रियता दाखवली आहे। या काळामध्ये त्यांनी एकाच वेळी 8 महत्त्वाच्या देशांच्या नेत्यांशी संवाद साधलाय। पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिरात, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत आणि कतारच्या नेत्यांशी या तणावपूर्ण परिस्थितीवरती चर्चा केली आहे। या संभाषणामध्ये स्थिरता, शांतता राखून संघर्ष टाळण्यावरती भर दिला गेलाय। आणि पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। आखातातील युद्धामुळे आतापर्यंत 1221 उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत। अडकलेल्यांना मायदेशामध्ये आणण्यासाठी आता विशेष उड्डाणं करण्यात येणार आहेत। भारतीय कंपन्यांची 24, परदेशी कंपन्यांची 9 विमानं ही सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आखातातील भारतीयांसाठी ही तातडीची पावलं सध्या उचलण्यात आलीत आणि विशेष अशा विमानांची सोय ही सध्या करण्यात येते आहे। आखाती देशांमध्ये अडकलेले नागरिक हे मायदेशी परतण्यास आता सुरुवात झाली आहे। आतापर्यंत 2000हून अधिक नागरिक हे भारतामध्ये परतलेले आहेत। दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून फुजेरा एअरपोर्टवरून स्टार एअरच्या 2 विमानांची सोय करण्यात आली होती। या 2 विमानांमधून 164 प्रवासी हे मुंबईमध्ये दाखल झालेत आणि यावेळी दुबईतून येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या नेत्या शायना इन्सी, आमदार मुर्जी पटेल यांच्यासह शिवसेनेचे नेते हे उपस्थित होते। आणि दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सपोस्ट केलेली आहे। ते काय म्हणतात आपण जाणून घेऊयात। दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मायदेशी परत आणण्यात शिवसेनेला यश मिळालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही एक्सपोस्ट केलेली आपण पाहतोय। फुजेरा एअरपोर्टवरून निघालेले प्रवासी मुंबईत सुखरूप परतले। तर अशी ही एक्सपोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आभारात एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सहकार्यामुळेच ही घर वापसी शक्य झाली आहे। संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना आणि प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यात यश मिळालं, याचा आनंद। अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती